तर हा अलीकडल्या काळातील मुद्रांक बुडवल्याबाबतचा जो आहे तो सर्वात मोठा गैरव्यवहार झाल्याचं दिसत आहे। आणि त्या विक्रीला जी परवानगी जी रजिस्टर नोंद करून घेतलेली आहे सब रजिस्ट्रारने, तर ते सगळ्यात जास्त दोषी आहेत ह्या प्रकरणामध्ये असं मला वाटतं। पुण्यातील कोरेगाव परिसरात असलेल्या वतनाची जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। याच प्रकरणामध्ये बावधन पोलिसांनी 3 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। त्या गुन्ह्यांची नक्की शिक्षा काय आहे, कायद्याची त्याची व्याख्या काय आहे आणि एकूणच या प्रकरणामध्ये आणखी आरोपी होऊ शकतात का, जाणून घेऊया। माझ्यासोबत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट गणेश गायकवाड आहेत। खरं तर ते या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। गणेशजी, हा सगळा जमिनीचा प्रकरण आहे, अर्थातच हा सगळा दिवाणी स्वरूपाचा खटला दिसतो आहे। असं असताना देखील आर्थिक फसवणूक झाल्या या कारणाने मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आणि त्या तक्रारीनुसार शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि तिथला जो दुय्यम निबंधक आहे रवींद्र, या सगळ्या तिघांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले गेले। भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल केले गेले। कलम नक्की काय आहेत आणि त्याची शिक्षा काय आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यांनी काय नेमकी फसवणूक आणि काय संगनमत केलं असं पोलिसांना किंवा तक्रारदारांना वाटतंय। एकंदरीत ह्या गुन्ह्याचं जर स्वरूप पाहिलं तर हा अलीकडल्या काळातील मुद्रांक बुडवल्याबाबतचा जो आहे तो सर्वात मोठा गैरव्यवहार झाल्याचं दिसत आहे। आणि ह्यामध्ये एक लोकसेवक असल्यामुळे याची गंभीरता जी आहे जरा जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे। यामध्ये जर कलम पाहिले तर कलम 316(5) आणि 318(4) असे लागलेले आहेत, ज्याला की आपण पूर्वी भारतीय दंडविधान संहितेच्या 409 आणि 406, 420 प्रमाणे आपण कन्सिडर करत होतो। तर ह्यामध्ये जर पाहिलं तर हे जे 416(5) जे कलम आहे ते फौजदारी पत्र विश्वासघाताच्या बाबतीमध्ये सांगतं, जे की एका लोकसेवकाकडनं झालेलं आहे। इतरांकडनं झालं असतं तर ते ठीक होतं समजा, परंतु एका लोकसेवकानं आणि ज्याच्या हातामध्ये ही सगळी व्यवस्था आहे तर त्या व्यक्तीकडनं हे होणं हे सगळ्यात ह्या गुन्ह्याची गंभीरता दाखवून जाणार आहे। यामध्ये जर स्टॅम्प ड्युटीचा हा जरी विषय सोडला, जरी तो दिवाणी स्वरूपाचा मांडला, तरी ह्यामध्ये जे शेतजमीन विक्रीस परवानगी नसताना जी विक्री झालेली आहे आणि त्या विक्रीला जी परवानगी जी रजिस्टर नोंद करून घेतलेली आहे सब रजिस्ट्रारने, तर ते सगळ्यात जास्त दोषी आहेत ह्या प्रकरणामध्ये असं मला वाटतं। आणि त्यामुळं हे जे आहे हे एखाद्या व्यक्तीची एखाद्या प्रॉपर्टीवरची जी अधिकारिता आहे त्या अधिकारितेमध्ये राहून प्रस्थापित कायद्यानुसारच त्याला ते निर्णय घ्यावे लागतात। त्या कायद्याच्या अपरोक्ष जाऊन त्यांनी जर अशा प्रकारचे जे निर्णय घेतले तर तो फौजदारी पत्र न्यास होतो आणि अशा स्वरूपाचं ह्याला जे काय ते 316(5) कलम लागतं। तर त्याच्या शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जो लोकसेवक म्हणतायत वकील साहेब, तो आहे रवींद्र तारू, ज्यांच्यावर आरोप आहे या सगळ्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी अफरातफर केली आणि सातबाऱ्यावर सरकार हा उल्लेख असताना, म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन असताना ती खरेदी विक्री व्यवहारामध्ये मदत केली असा मुख्य आरोप दुय्यम निबंधक जे आहेत रवींद्र तारू त्यांच्यावर आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी म्हणून जे आहेत किंवा आरोपी म्हणून जे आहेत ते दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावरही हे गुन्हे दाखल केले। जसं मी म्हणत होतो की या गुन्ह्याची व्याप्ती किंवा तुम्ही सांगितलेली आहे, पण या गुन्ह्याला शिक्षा काय, या कलमाअंतर्गत जे गुन्हे दाखल झाले शिक्षेची नेमकी काय तरतूद आहे? भारतीय न्याय संहितेच्या 316(5) मध्ये शिक्षा 7 वर्ष आणि जास्तीत जास्त अजन्म कारावासाची तरतूद प्लस अर्थदंड, ज्याला आपण फाईन म्हणतो, अशा स्वरूपाची जी आहे शिक्षेची तरतूद आहे। आणि त्या पुढे जाऊन असं आहे की जे काय आपलं 318(4) आहे, जो की फसवणूक आहे, त्या फसवणुकीसाठी पण 7 वर्षाची शिक्षा आहे। आणि विशेष म्हणजे हे दोन्ही कलम जे आहे हे नॉन बेलेबल आहेत, कॉग्निजेबल आहे, म्हणजे दखलपात्र असल्यावरती कोर्टाच्या परवानगीशिवाय अटक करता येते। आणि नॉन बेलेबल स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा काय बेल हा राईट नाही आहे, त्याला बेल देण्यासाठी सर्वस्वी न्यायाधीशाचं तसं मत व्हावं लागतं। त्यामुळं ही या सगळ्या प्रकरणातली गंभीरता आहे की शासनाची जमीन शासन सातबाऱ्यावर असताना, मालक असताना ती अशी परस्पर कोणतीही परवानगी न घेता त्याचा व्यवहार केला जातो, त्याचा व्यवहार पूर्ण होतो आणि त्यासाठीचं जे मुद्रांक शुल्क भरायचं असतं
तिथे देखील ते कमी भरलं जातं आणि हे सगळं जे होतं ते दुय्यम निबंधकाला हाताशी धरून किंवा त्याच्या परवानगीनं होतं किंवा त्याला ज्ञात नसावं असं शक्यच नाही आहे. त्यामुळं हे अतिशय गंभीर बाब आहे. वकील साहेब, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक कलम आहे 34. तर यामध्ये आरोपी वाढण्यासाठी म्हणून हे टाकलं जातं का? काय या कलमाचं प्रावधान आहे? काय याच्यामध्ये वाढ होऊ शकते? सर्वसाधारणपणे एखादा गुन्हा एकापेक्षा अनेक आरोपींनी जर केला तर त्या गुन्ह्याचं इंटेन्शन हे सगळ्यांचं होतं असं त्याचा अर्थ होतो 34चा. त्यामुळं आता अर्थार्थी असंही ह्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 3 आरोपी आहेत त्यांनी केलेले पोलिसांनी. आता अन्वेषणामध्ये जर समजा पुढं जर निष्पन्न झाले तर 100% ह्यामध्ये बरेच आरोपी वाढण्याची शक्यता आहेत. आणि कारण हे कागदोपत्री पुरावे असतात ह्यामधनं कोणाला एक्सक्यूज नसतं. त्यामुळे जर तपासाचा तो भाग आहे त्यावरती काय जास्त आताच व्यक्त होत आहे. एक लक्षात घेतली पाहिजे की 34 कलमाअंतर्गत म्हणजे आरोपी भरपूर असू शकतात. त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी तपास होणं गरजेचा असतो आणि तो तपास जसजसा होतो तसतसं वेगवेगळ्या व्यक्तींचा या सगळ्या प्रकरणामध्ये काय रोल आला आहे, काय सहभाग आहे हे निश्चित करून मग पोलीस त्यांना देखील आरोपी करू शकतात. मात्र त्यांना आरोपी करण्यासाठीची तरतूद म्हणून कलम 34 आत्तापासूनच याच्यामध्ये टाकल्याचं दिसतं आहे आणि ही या सगळ्या गुन्ह्यातली प्रकरणातली गंभीर बाब म्हणावीच लागेल. तर यामध्ये आणखी आरोपी होण्याचे ज्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं ते म्हणजे पार्थ पवार. त्यांचा काही सहभाग आहे का हे देखील तपासलं जाणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी शीतल तेजवानी यांना आपली पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, म्हणजे वतनाची जमीन विकण्यासाठी ज्या 21 लोकांनी शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी दिली होती त्यांचाही या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? त्यांना ती पॉवर ऑफ अटर्नी देण्याचा अधिकार होता का? हे देखील तपासलं जाऊ शकतं आणि त्यामुळं या सगळ्या गुन्ह्याची व्याप्ती जर बघितली तर एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता असल्याकारणात 34 टाकल्या गेलं आहे. मात्र एकूण जर राजकीय आणि सामाजिक नजरेतून या सगळ्या प्रकरणाला बघितलं तर राज्यामधलं हे प्रकरण किती गंभीर आहे, अशा पद्धतीचे जे जमीन व्यवहार झालेत त्या व्यवहारावर याचा परिणाम होऊ शकतो का किंवा काय याचे पडसाद बघायला मिळतील? सर्वसाधारणपणे जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये अधूनमधून बरंच ऐकण्यात येतं की त्याच्या नोंदणीच्या बाबतीमध्ये अनियमितता वगैरे आणि बरेचसे डॉक्युमेंट न होणारे सुद्धा होत असतात असा सगळ्यांच्याच लक्षात येतं ह्या बाबी. तर ह्यासाठी एक धोरण निश्चितच सरकारने आखायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं अधोरेखित होणारी बाब हीच आहे की जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांनी पारदर्शकपणे आपलं काम करणं गरजेचं आहे. तुर्तास आत्ता तरी ज्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल केल्या गेलेले आहेत त्यांना 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा, अगदी आजन्म कारावास देखील होऊ शकतो आणि त्यामुळे या गुन्ह्यांचं किंवा या सगळ्या प्रकरणाचं हे गांभीर्य आहे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढील सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.